आहे फळ आहे तिथे खाली, ते छोटंसं, ते समोर ते बघा तिकडे. थांबा, हां पुढे पुढे पुढे, हां ते. ही चालू आहे आमची हरितालिकेची पूजेची तयारी. आणि मी ना 16 पत्री हे असे शोधून शोधून गोळा केलेत. मला हे आवडतं शोधून शोधून गोळा करायचं. मी विकत पण घेऊ शकले असते, पण मला नव्हतं घ्यायचं आणि ही अशी पूजा मला करायची होती. हॅलो गाईज, कशा आहेत सर्वजण? मस्त मजेत ना? मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ना मी उखाणा घेऊन करणार आहे. ऐका. वाळूपासून बनवणार आहे मी शिवलिंग, त्या पूजेचा लागला आहे मला ध्यास. वाळूपासून बनवणार आहे शिवलिंग, त्या पूजेचा लागला आहे मला ध्यास. अनिल रावांसाठी केला आहे हरितालिकेचा निर्जली उपवास. छान. चला तर मग पूजेसाठी लागणारे साहित्य मी इथे ठेवलेलं आहे. सर्वप्रथम वाळू, 16 पत्री म्हणजे 16 झाडांची असे तोडून आणलेली पाने, फळं, फुलं आहेत आणि 108 बेल घेतलाय मी इथे. अक्षता, खडीसाखर, पंचामृत केलंय मी. दिवे लावून ठेवलेले आहेत, आता ते पूजा करायचीच आहे. आणि पार्वतीसाठी ओटी भरणाचं. चला तर मग पूजेला सुरुवात करते. स्वच्छ मी पाणी धुवून घेतला आहे. घरामध्ये जरी शिवलिंग असेल ना, तरी पण आजच्या पूजेचं हेच महत्त्व आहे की आपण स्वतः शिवलिंग तयार करायचं आणि त्याची पूजा करायची. पार्वती मातेने पण हेच केलं होतं. आणि अजून एक खास की माझा जेव्हा 16 सोमवारचा उपवास होता ना, फर्स्ट टाइम, तेव्हा ना मला पिंडच बनवता नाही आली, तेव्हा मला यांनी बनवून दिली होती. तसंही माझं 16 सोमवारचं व्रत सुरू आहे आणि मला त्याचे पण व्हिडिओ काढून तुम्हाला म्हणजे दाखवायचे पूजेचे की 16 सोमवारचं काय कसं असतं, पण मला ते शूट करणं झालं नाही. मी करेन ते. इथं मी पार्वती आणि सखी काढत आहे आणि इथे नंदी. आपल्या डाव्या हाताला गणपती असतात, म्हणून हे गणपती. आपल्याला सगळं इथं ना कैलास काय म्हणतात ते, ब्रह्मांडच इथे काढायचंय असं. आणि हाताने शिवलिंग बनवण्यात खरंच एक वेगळीच मजा असते. छान वाटतं स्वतःच्या हाताने मूर्ती स्थापन करायची आणि त्याची पूजा करायची. आणि ते मी उखाण्यात जे म्हणलं ना की निर्जली उपवास, तर ते उखाण्यासाठी असं नाही की खरंच माझा ना निर्जली उपवास आहे आज, म्हणून ना थोडासा आवाज पण माझा जरा बारीक येत असेल, कारण की मी पाणीच पिलं नाही सकाळपासून. आणि मला सकाळची पूजा करायची होती 7:30 ते 8:30 पर्यंत काहीतरी मुहूर्त होता, तो माझा चुकला हे सगळं गोळा करण्यामध्ये. म्हणून मग मी आता प्रदोष काळामध्ये पूजा करते. आता वाजले 5:30. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा सन्तं हृदयारविन्दे भवं भवानी शैतं नमामि. पद्मासन में ध्यान लगाए मौन है, वीरान में तपता योगी कौन है. मांदन कोई तारा, डमरू कभी कबारा, मूंदी आँखों से सब देख रहा संसारा.
जो नाथों के नाथ कहते याचक बूटी बेल चढ़ाते जातक झूम झूम के गाते ओंकारा। जो नाथों के नाथ कहते याचक बूटी बेल चढ़ाते जातक झूम झूम के गाते ओंकारा। हर हर शिव शंभु जय जय केदारा। हर हर शिव शंभु जय जय केदारा। हर हर शिव शंभु जय जय केदारा। नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदं स्वरूपं विकल्पं निरीहं चिदाकाशवासं भजे। निराकारमुङ्कारमूलं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागारसंसारपारं नतोऽहम्। पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवानी तं नमामि। सुखकर्ता सुखहर्ता वार्ता विघ्नाची जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवळीचे ज्ञानदीप कळके जय देवी जय देवी। झाली लोटांगण वंदिने चरण डोळ्यानं पायन रूप तुझे प्रेमी अलिंगन आनंद पूजन भव्यवाळीन म्हणे नमा। तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्याधरणं तमेव तमेव सर्व मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिया बुद्ध्यात्मना। ॐ यज्ञेन यज्ञमयजन्तं देवास्तिनि धर्माणि प्रथमान्यासनं तेऽहं नाकमहिमानं सचन्तयन्त्रपूर्वे साध्यां सन्ति देव। ॐ राजाधिराजप्रसह्य सहिनो नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकायमह्यं कामेश्वरं वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय राजाय नमः।